मित्रांनो, मागच्या भागात तुम्ही पाहिलंय की मी माझी मालकीण रेवतीसोबत सकाळी सकाळी केलेला कल्ला आणि तिच्यासोबतच केलेली ती आंघोळ. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही ते व्हिडिओ आधी बघा आणि तुमच्याच आनंदच्या मिशन आनंदी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ता आपण माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. त्या दिवशी दुपारचे जेवण माझे बंगल्यावरच झाले. आत्ताशा सविताला माझ्या कामाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. जेवण वाढता वाढता ती खोलात शिरू पाहत होती, पण मी मात्र तिच्या मोठ्या दोन्ही स्तनांमधली खोल घळईमध्ये शिरत मी तिच्या प्रश्नांना बगल देत राहिलो. जेवण झाल्यावर मी थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळचा चहा पण झाला तरी मला पुढचं नियोजन माहीत नव्हतं. मी या विचारात असतानाच बेल वाजली. बाहेर जाऊन पाहिले तर सविताने निरोप दिला, मॅडमनी आवरून बसायला सांगितलं आहे. मग मी फ्रेश झालो. कालच मॅडमनी घेतलेला एक नवीन ड्रेस घातला. त्यात जरा आणखीन रुबाबदार दिसू लागलो. बाहेर जाऊन सीताराम काकासोबत काही वेळ गप्पा मारत बसलो. इतक्यात मॅडम येताना दिसली. मोरपंखी साडी नेसली होती तिने. त्याला साजेसा हलकासा मेकअप आणि बाकी सगळं परफेक्ट मॅचिंग. त्यावरून मला वाटलं कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असेल. तिच्या हातून चावी घेताना हळूच तिला डोळा मारला आणि विचारलं, कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे का मॅडम? पण माझा डोळा मारणे तिला अनपेक्षित असावं. ती थोडी गांगरली आणि चल सांगते म्हणत गाडीत बसली. तिच्या तशा प्रतिसादाने ड्रायव्हिंग सीटवर बसताना तिच्या गालाचा मुका घेण्याचा मनात आलेला विचार मी मनातच दाबत गाडीचा स्टार्टर दाबला आणि गाडी वळवून गेटच्या बाहेर काढली. थोडं अंतर गेल्यावर रस्ता जरा निर्जन दिसला तशी कार स्लो करत मी माझ्या मनातली इच्छा पुरी केली. त्यावर तिने माझ्या दंडावर हलकेच चापट मारली आणि म्हणाली, लगेच इतका आगाऊ? बंगल्याच्या आवारात सगळीकडे सीसीटीव्ही आहेत, त्यामुळे बाहेर अशी मस्ती नाही करायचं. मी तिचा हात हातात घेत सॉरी मॅडम म्हटलं आणि पुन्हा तिचा हात उचलून माझ्या ओठाशी लावला. यावेळी मात्र ती हलकेच हसली. मग मी आमच्या दोन्ही एकत्र हातात गिअरचा दांडा पकडत टॉप टाकला आणि विचारलं, कुठं चाललो आहोत आपण? त्यावर ती म्हणाली, माझ्या मैत्रिणीच्या घरी, विमाननगरमध्ये. तिथे किटी पार्टी आहे आमची. मी मग तिच्या मार्गदर्शनानुसार रस्ते पार करत एरवड्यासमोरून विमाननगरमध्ये पोचलो. तिथे एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये टेरेस फ्लॅटवर मॅडम मला घेऊन गेली. बंगल्यासारखंच वैभव होतं तिथलं. एका टेबलवर 2 महिला गप्पा मारत होत्या. रेवती मॅडमला बघताच त्यातली एकटी उठली आणि एकदम आनंदाने तिला घट्ट मिठी मारली. दुसरीनेही हातमिळवणी केली, पण रेवतीला मिठी मारताना त्या महिलेची नजर क्षणभर माझ्यावर स्थिरावली आणि तिच्या भुवया देखील उंचावल्या. तसं मॅडमने माझी त्यांना ओळख करून दिली. म्हणाली, गाईज, हा रोहन, माझा पर्सनल असिस्ट. आणि माझ्याकडे वळून म्हणाली, रोहन, ही निशा, माझी बेस्टी, आणि ही त्रिवाली. मी दोघींनाही हाय केलं. तेव्हा निशाने मला पुन्हा एकदा पूर्ण निरखल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा मीही तिला न्याहाळलं तर ती साधारण 35च्या हातबाहेर असेल, पण बांधा मात्र भरगच्चा असूनही शरीरावर वय दिसत नव्हतं. तिचं मादक सौंदर्य मी नजरेत साठवत असतानाच रेवती माझ्याकडे बघत गालात हसत म्हणाली, रोहन, पलीकडच्या बाजूला तुमची सोय आहे, तूही हवं ते कर. असे सांगत तिने दुसऱ्या बाजूच्या टेरेसवर मला सोडलं. खाण्यापिण्याची तयारी तिथंच सुरू होती. बरीच माणसं त्यासाठी राबत होती. एकाने जवळ येऊन मला अदबीने विचारलं, सर, काय घेणार ड्रिंक? मी एकदम हडबडून नकारार्थी मान हलवली. मग त्याने विचारलं, सॉफ्ट ड्रिंकमध्ये काही? मग मी स्प्राईट मागवलं. त्यासोबत त्याने खायला देखील बरंच काही आणून दिलं. हळूहळू तिथे गर्दी वाढत गेली. बहुतेक सगळ्यांचे ड्रायव्हर असावेत. माझी कोणाशी ओळख नसल्याने मी कोपऱ्यातल्या टेबलवर शांत बसून होतो. त्या सगळ्यांची एकमेकांची चांगली ओळख होती. ग्रुपने तीही ड्रिंक एन्जॉय करू लागले. पलीकडेही तेच सुरू असावं याचा मला अंदाज आला. किमान 2 तास असेच गेले. तोपर्यंत मी जेवूनही घेतलं होतं. मग हळूहळू एक जण त्यांच्या कॉलनुसार जाऊ लागले. तिघे गेले असतील तेवढ्यात मलाही मॅडमनी कॉल केला. जाऊन बघतो तर 10-12 तरी त्या महिला होत्या. थोड्याफार फरकाने एकाच वयाच्या, सगळ्याच मोठ्या घरच्या. बहुतांशी सर्वांनी ड्रिंक केलेली. मी रेवतीकडे पाहिले तर तिचेही डोळे फिरत होते. मी जवळ जाताच तिने माझ्या कमरेत हात घातला तेव्हा निशा जवळ आली. तिने तिच्या गालावर किस करत बाय म्हटलं. तेव्हा निशाने माझ्या डोक्यावर हात फिरवत सांगितलं, उद्या ये तू, बाकीचे तुला रेवती सांगेल. मला काही न कळल्याने मी फक्त मान डलावली आणि मॅडमला सावरत लिफ्टपर्यंत घेऊन गेलो. खाली जाऊन पार्किंगमध्ये कारमध्ये बसताच रेवती माझ्या गळ्यात पडली आणि आवेगाने ओठात शिरली. वाईनचा उग्र दर्प माझ्या नाकातोंडात शिरल्याने मी थोडा अस्वस्थ झालो, पण तिने खूप डीप ओठ चोखूनच मला सोडलं. मी गाडीला स्टार्टर मारत विचारलं,
निशा मॅडमनी मला काय यायला सांगितलं आहे यावरती फक्त हसली आणि म्हणाली, तीच तुला सांगेल. पण मी अजून गोंधळात पडून विचारलं, पण त्यांनी म्हटलं, बाकीचे तुम्ही सांगाल. यावर ती म्हणाली, तू फक्त उद्या एकदा येऊन तिला भेटून ये, मग आपण यावर बोलू. मी मान डोनावली आणि रस्त्यावर नजर ठेवून ड्रायव्हिंग करू लागलो. थोड्या वेळात रेवती मॅडम डोळे मिटून शांत पडून राहिली. मीही तिला डिस्टर्ब न करता थेट जहांगीर चौकातच दंडाला धरून हलवलं. तसं तिने माझ्याकडे पाहत स्माईल दिली आणि म्हणाली, आहे रे जागीच. पुढच्या 5 मिनिटात आमची कार बंगल्यात शिरली. ती उतरून आत गेली. मी माझ्या रूममध्ये. बाकीचे सगळे झोपले होते. मीही बेडवर पडलो, पण उद्याच्या विचाराने झोप लागेना. त्यातच निशाची ती मादक नजर डोळ्यासमोरून हटेना. तिच्या विचारातच मला कधी झोप लागली कळली नाही. सकाळी सगळं रुटीननुसार आवरल्यावर सविता कारची चावी घेऊन आली आणि मॅडमनी तुला निशा मॅडमकडे जायला सांगितल्याचा निरोप दिला. मला आश्चर्य वाटलं, पण मी ते बाजूला सारून आवरून बाहेर पडलो. गेटच्या बाहेर थोड्या अंतरावर जाऊन रेवतीला कॉल केला. मला न भेटताच पाठवत आहात. त्यावर तिने सांगितलं, तू आधी जाऊन ये, आल्यावर भेटू. यावर मी ठीक आहे म्हटलं आणि निघालो. कार पार्क करून लिफ्टने थेट तिच्या टेरेस फ्लॅटवर पोहोचलो तर रात्रीच्या पार्टीच्या कोणत्याच खुणा शिल्लक नव्हत्या. सगळी साफसफाई झाली होती. मी दारावरची बेल वाजवली. निशानेच दरवाजा उघडला. स्माईल करत तिने आत घेतलं आणि दार पुन्हा लावत मला समोरच्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसत तिने, चहा कॉफी काही घेणार का विचारलं. मी मानेनेच नकार दिला आणि तिच्याकडे बघू लागलो. तिने झिरझिरीत गाऊन घातला होता, ज्यातून तिचा मादक देह बाहेर पडण्यासाठी ओसंडून वाहत होता. माझ्या नजरेतले भाव तिने कदाचित हेरले असावेत. ती माझ्याकडे बघत फक्त मंद हसत होती. मी तिचं विचारलं, मॅडम, तुम्ही मला का बोलवलं आहे? काही काम आहे का? यावर ती खळखळून हसत उठली आणि सरळ दोन्ही बाजूला पाय ठेवत माझ्या मांडीवर बसली. मी क्षणभर अचंबित झालो, पण तिच्या पाठीभोवती हात ठेवून तिला आधारही दिला. तसं तिने तिच्या डावा हात माझ्या डोक्यामागे केसात धरत उजव्या हाताची तर्जनी माझ्या चेहऱ्यावरून फिरवत माझ्या ओठावर आणली. माझा श्वास वाढला होता. नजर तिच्या भरगच्च वक्षस्थळावर होती. रेवतीपेक्षा थोडे मोठे होते ते. निशाने विचारलं, तुला रेवतीने काहीच सांगितलं नाही का? आम्ही आमच्यात सगळं वाटून घेतो, अगदी काहीही. तू तिला खातोस हे मला माहितीये, म्हणून आत्ता मी तुला खाणार आहे. तिच्या या वाक्यासोबत माझी तिच्या शरीराभोवतीची मिठी घट्ट होऊ लागली. तसं तिने दोन्ही हाताच्या ओंजळीत माझा चेहरा धरत आवेगाने मला तिच्या ओठात ओढले. ओढ इतकी घट्ट होती की तिचा पूर्ण वक्षभार माझ्या छातीवर आला. त्याच्या त्या मादक स्पर्शाने मीही उत्तेजित होत तिच्या पाठीवरून सर्वांगावर फिरणारे माझे हात तिच्या खालच्या गोलाईवरून पण घट्ट फिरवले. ती ओठात बेभान होती, मलाही बेभान करत होती. जणू माझ्या ओठातून रस निघावा आणि तिला तो हवाहवासा वाटावा असे माझे ओठ शोषून घेत होती. मन भरण्याऐवजी आग अधिक भडकली. तशी ती खाली गुडघ्यावर आली. तिने माझी पॅन्ट आणि इनर खाली खेचून माझ्या बाबूरावला बाहेर काढत तिने हातात घेतलं. त्याच्या गरम आणि कडक स्पर्शाने अधिकच गरम होत सरळ तिने त्याला तिच्या मादक ओठात घट्ट जखडले. हा स्पर्श आणि हा स्वर्गीय अनुभव मला पूर्णतः नवीन होता. मी त्या सुखाने क्षणभर डोळे मिटले, पण दुसऱ्या क्षणी माझा डावा हात तिच्या केसात फिरू लागला. तशी ती तोंडातल्या बाबूरावासह माझ्याकडे बघू लागली. माझ्या नजरेत पाहतच ती माझ्या बाबूरावच्या ताणलेल्या नसांवर तिच्या मादक ओठांचा, जिभेचा स्पर्श देऊ लागली. तसा मी सर्वोच्च टोकावर पोहोचलो आणि कोणत्याही क्षणी कोसळणार याची जाणीव मी तिला नजरेने करून देऊ लागलो. पण तिने डोळ्यांनीच इशारा करत त्याला आणखीन घट्ट जखडून तोंडात ओढून धरले. तिच्या त्या कृतीने माझा संयमाचा बांध इतक्या आवेगाने फुटला की झटका बसावा तसे थोडे मागे होत तिने क्षणभर डोळे गच्च मिटले, मात्र बाबूरावला तोंडातून सोडले नाही. एकामागोमाग एक लाटा उसळाव्यात तसे मी 3-4 वेळा उसळत राहिलो. प्रत्येक वेळी उसळण्याचा आवेग कमी कमी होत गेला, पण तिने माझ्या सगळ्या लाटा तोंडात अडवून ठेवल्या होत्या. शेवटच्या लाटेसोबत मी माझा डावा हात तिच्या केसात घट्ट ठेवूनच माझ्या उजव्या हाताने बाबूरावला हळूवार तिच्या ओठाचा मादक मिठीतून सोडवत बाहेर काढले. तिने तोंड उघडे ठेवून मला सगळ्या लाटांचा एकत्रित केलेला पांढरा शुभ्र जलाशय आणि त्यात विहरणारी तिची जीभ दाखवली. तसा मी माझा उजवा हात हळूवार हलवत लाटेतून मागे उरलेला दवबिंदू बाबूरावच्या टोकावर आणला आणि डाव्या हाताने पुन्हा तिला जवळ घेत तो तिच्या मादक ओठावर लावून पुसला. तशी तिने माझ्या मांडीवर चापट हाणली आणि उठून तोंडाखाली हात ठेवून वॉशरूमच्या दिशेने पळाली. मित्रांनो, हे फक्त एवढ्यावर थांबलं नाहीये. नंतर मी तिला कसं शांत केलो याची उत्सुकता तुम्हालाही असेल. त्यामुळे ही कहाणी अखंडितपणे पाहण्यासाठी तुमच्याच आनंदासाठीचे मिशन आनंदी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कहाणी आवडत असेल तर लाईक करा. भावना व्यक्त कराव्या वाटल्या तर कमेंट देखील जरूर करा आणि सज्ज रहा पुढच्या भागासाठी.